आणि बारामतीच्या दौऱ्यावर असलेले शरद पवार यांच्या भेटीसाठी आता कार्यकर्त्यांनी चांगलीच गर्दी केली आहे। युगेंद्र पवार हे देखील गोविंद बागेतील निवासस्थानी दाखल झाले आहेत। बारामतीमध्ये आज शरद पवार यांचा दौरा आहे। युगेंद्र पवार हे देखील शरद पवार यांच्यासोबत या दौऱ्यामध्ये सहभागी होणार आहेत। आणि या संदर्भात थेट गोविंद बागेतून आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेले आहेत आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे। प्रदीप, शरद पवार यांचा दुष्काळी भागाचा पाहणी दौरा, युगेंद्र पवार देखील आता या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। सागर अगदी बरोबर आहे। खरं तर कालपासून शरद पवारांचा बारामती तालुक्यातला दुष्काळ दौरा जो आहे तो पाहायला मिळतो आणि या निमित्तानं स्वतः शरद पवार हे तालुक्यातल्या शेतकऱ्यांशी संवाद जे आहे ते साधतायत। आपण पाहतोय की सकाळीच गोविंद बागेमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती पवारांना भेटण्यासाठी झालेली पाहायला मिळते। लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार हे खरं तर पूर्ण वेळ आता गेल्या कालपासून 2 दिवस बारामतीमध्ये आहेत आणि पवारांना भेटून विजयाच्या निमित्तानं शुभेच्छा देता याव्या यासाठी आपण पाहतोय की सगळे कार्यकर्ते जे आहेत ते गोविंदमध्ये दाखल होत आहेत। स्वतः युगेंद्रदादा पवार जे आहेत ते कालपासून स्वतः शरद पवारांच्या दुष्काळी दौऱ्यामध्ये आहेत। कार्यकर्त्यांची मागणी आहे की बारामतीची विधानसभेची जागा जी आहे ती युगेंद्र पवारांना द्यावी आणि आपण पाहतोय की स्वतः युगेंद्र दादा हे सकाळीच गोविंद बागेमध्ये दाखल झालेले आहेत। कार्यकर्त्यांचे प्रश्न असतील, अडचणी, त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी ज्या आहेत त्या सुद्धा खरं तर या निमित्तानं घेत आहेत। मात्र स्वतः नक्कीच प्रदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।